माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार. जवळपास 3.5 ते पावणे 4 लाख माझ्या माता भगिनी या ठिकाणी लाभार्थी. जवळपास 3 लाख अर्ज अपलोड झालेले आहेत, त्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे. म्हणजे माझ्या प्रशासनानं जवळपास 95% टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. आणि ट्रायल बेसवरती त्यांचं आजपासूनच त्यांच्या खात्यावरती पैसे टाकणं सुरू झालेले आहे. त्याच माध्यमातून तुम्ही सांगितले की पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं हे 17 तारखेपासून रक्षाबंधन दिवशी माननीय मुख्यमंत्री याची सुरुवात करतील आणि जवळपास 3 लाख महिलांच्या खात्यावरती हा 22 डायरेक्ट. राज्य सरकारने सोयाबीन कापूस यासाठी अनुदान दिलं 5,000 लोकसभेच्या निवडणुकीत. मात्र त्याला ही पिकं जी आणली आहे ही पिकीच्या आडमुळं बरेचसे शेतकरी वंचित राहत आहे. काय त्याच्यात कसा मार्ग काढतात, काय शेतकऱ्यांची मागणी ही पिकं रद्द करावी? नाही, कसं आहे काही जे अनुदान द्यायचे असतात ते केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासनाने धोरण आखून दिलेलं आहे. त्या माध्यमातून काही निर्णय घेतले असतील, पण आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पीक विमा भरताना जो पीक पेरा दिला गेला याची नोंदणी केली ती ग्राह्य धरावी शेतकऱ्यांची मागणी. त्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये योग्य निर्णय घेतला. कसं लाडक्या भाऊ योजनेचे मुख्यमंत्री कौशल्य विकासाच्या अनुषंगाने ते उपक्रमाची काय स्थिती आहे? आता त्याच्यामध्ये आजच्या भाषणामध्ये तेही तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे. लाडका भाऊ योजना आहे, त्याच्यामध्ये 12वी झालेला विद्यार्थी आहे त्याला आपण 6,000 रुपये देतो. डिप्लोमा किंवा ITI हे जे झालेलं आहे त्यांना आपण 10,000 देतो आणि पदवी किंवा पदव्युत्तर हे झालेलं त्यांना आपण 12,000 देतो. जवळपास 150 ते 200 लोकांनी अप्रेंटिसशिप स्वीकारलेले आहेत, ते रुजूही झालेले आहेत. आणि आपल्याकडं आतापर्यंत सर आपल्याकडे 8,000 टार्गेट आहे. 8,000 पैकी जर आता काय केले थोडा तांत्रिक अडचणी ऑफलाईन देण्याचे कालच आम्ही विषय देऊन ऑफलाईन करण्यासाठी 2 दिवसात नियुक्ती देण्यासाठी नियुक्त्या होती. आणि दुसरी गोष्ट, ह्या लाडकी बहिणीची योजना आल्यामुळे आणखी एक योजना आमची थोडी झाकली जाते. कृपया त्यालाही प्रसिद्धी द्यावी. कारण उच्च शिक्षण घेताना ज्या माझ्या माता भगिनींना मुलींना जो त्रास होतो फीचा, त्यांच्यामुळे शिक्षण कंप्लीट होत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला 100% फी प्रतिपूर्ती करणं. म्हणजे महाराष्ट्र शासन त्या मुलीची फी, मग ते प्रायव्हेट असेल किंवा शासकीय जे असेल ते असेल, अगदी MBBS पर्यंत एखाद्या संस्थेची एखाद्या कॉलेजची फी 15 लाख 20 लाख जे असेल ते संपूर्ण 100% फी हे महाराष्ट्र शासन भरेल. मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला त्यासाठीच पुरोगामी म्हटलं जातं. महिलांच्यासाठी असे अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले. सर मुख्यमंत्री यांचा दौरा 29 तारखेला असेल, काय त्यांचे नाही, दौऱ्याची रूपरेषा आम्ही जे आतापर्यंत निर्णय घेतलेले गेले 2-2.25 वर्षामध्ये ते जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीची कारवाई प्रशासनानं झाली की नाही याचा आढावा घेणं हा त्याच्यातला एक. भारतीय जनता पार्टी मेळावा घेणं, तसं शिवसेना ही विधानसभा दृष्टीने काही तयारी करते किंवा मेळावा घेते? नाही, प्रत्येक पक्षाची आपापली रूपरेखा ठरलेली असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की केलेलं काम हे जनतेला कळत असतं. 80% समाजकारणांनी 20% राजकारणाने कळतो. आमची ओळख शिवसेनेची ही समाजकारणासाठी आहे, राजकारणासाठी नाही. राजकारणाची जी भूमिका आहे ती जनता ओळखून आहे, त्याच्यामुळे जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. किती विधानसभेवर दावा असणार धाराशिवचे? 10 सध्या सुरू आहे. हे बघा, शिवसेना पक्ष म्हणून मी अख्ख्या जिल्ह्यावरती दावा सांगणार, पण आमच्या ज्या मूळ जागा 3 आहेत त्याच्यातली एकही जागा मी सोडणार नाही. लोकसभेच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार.